मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत, ज्यामध्ये शिवसेना यातील 2 भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक तर उद्धव ठाकरे यांचे 65 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले आहेत। आणि अशामध्येच आता महापौर उपमहापौर पदाची निवड जी आहे ती होणार आहे, समित्यांचं वाटप होणार आहे, अशामध्येच पक्ष कार्यालयांचं वाटप जे आहे ते झालेलं आहे। आणि अशामध्येच समोर माझ्या आपण बघू शकतो हे पक्ष कार्यालय जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांना दिलेलं आहे, तर मात्र त्याच्या अगदी बाजूलाच लागून जो आपल्याला दरवाजा दिसतोय तो दिलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांसाठी। अर्थातच बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून दोन्ही शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक आणि एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक मात्र यांचे कार्यालय जे देण्यात आलेले आहेत ते अगदी शेजारी देण्यात आलेले आहेत। सध्या आपण जे कार्यालय पाहतोय ते कार्यालय आहे उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांसाठी नेमण्यात आलेलं, तर मात्र एकच भिंत आहे आणि त्या भिंतीला पण एक छोटा दरवाजा हा देखील देण्यात आलेला आहे आणि या दरवाजाच्या जवळ दिलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांसाठी हे कार्यालय। म्हणजे अर्थातच दोन्ही पक्षाचे जे नगरसेवक आहेत यांच्यामध्ये फक्त एका भिंतीचं अंतर असणार आहे। 2 वेगवेगळे दार जरी असले तरी मध्ये जी भिंत देण्यात आलेली आहे त्याला देखील एक दार आहे। अर्थातच कार्यालयांचं काम हे सध्या सुरू करायला घेतलेलं आहे महानगरपालिकेने, पण कुठेतरी याचा आक्षेप हा आता किशोरी पेडणेकर आणि सुनील प्रभू यांनी जो आता पाहणी केली आहे कार्यालयाची त्या दरम्यान केलेला आहे। इतकंच नव्हे तर मग हा एक वेटिंग एरिया असतो चहा पानासाठी किंवा नाश्त्यासाठीची सर्व जी सोय असते ती या ठिकाणी करण्यात येत असते, ती देखील दोन्ही कार्यालयांना एकच देण्यात आल्याचं चित्र दिसत आहे। याच्यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेकडनं काही बदल करण्यात येतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। पण सध्या उद्या जे आहे तर दोन्ही पक्षांचे नगरसेवक देखील या ठिकाणी येणार आहेत, महापौर उपमहापौर पदाची निवड जी आहे ती देखील होणार आहे। अशामध्येच हे 65 नगरसेवक उद्धव ठाकरे यांचे आणि 29 नगरसेवक एकनाथ शिंदे यांचे हे देखील पक्ष कार्यालयामध्ये येतील आणि त्याच्याबद्दलची तयारी जी आहे ती देखील या ठिकाणी सुरू आहे। अर्थातच नेमकं पक्ष कार्यालय बदललं जातं की कशा पद्धतीने वाटाघाटी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की एकमेकांचे पक्षाचे वैरी असणारे आता कुठेतरी शेजारी दिसून येणार आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे दोन्ही पक्षांचे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।